जत तालुक्यातील दुष्काळी टापूत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उद्या दिनांक 17 रोजी प्रांत कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जत तालुका अध्यक्ष सुनील पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे। पत्रकात म्हटले आहे की दिनांक 11 रोजीच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत पूर्व भागातील मायथळ, माडगेळ, उडगी, उमदी आदी भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असून या भागात 100 पेक्षा जास्त टँकर सुरू आहेत। टँकर भरण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे। अशा कठीण परिस्थितीत अधिकारी व नेते या भागातील लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे। पाणी नसल्याने हजारो एकर द्राक्ष बागेची छाटणी खोळंबली आहे। जनावरांना पाणी नाही अशा भयंकर परिस्थितीत जनतेला जगणे कठीण झाले आहे। शासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही सध्या एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असून पाणी न मिळाल्यास आगामी काळात आंदोलन तीव्र करणार असल्याचे अध्यक्ष सुनील पवार, उपाध्यक्ष अरविंद गडदे, मारुती कोरे यांनी कळवले आहे। 11 एप्रिल रोजी रमजानच्या पवित्र दिवशी आमची आपले तालुक्याचे उपविभागीय अधिकारी आणि म्हैसाळचे अधिकारी यांच्यासमोर चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार असं ठरलं की म्हैसाळ कालव्याचं पाणी सांगोल्याकडे जाणाऱ्या 3 वितरिकातून जाणारे जे पाणी आहे ते सगळं बंद करून पूर्ण वेगानं पाणी उमदीपर्यंत पाणी सोडण्याची चर्चा झाली। आम्ही गोलेश्वर फाटा येथे 100 शेतकरी आणि अधिकारी प्रफुल्ल वाघमारे साहेब, सुहास पवार साहेब यांच्यासोबत बसलो आणि त्या शेतकऱ्यांच्या सोबत चर्चा आणि ते असं ठरलं की सोमवारी पाणी आपलं उमदीला पाणी दिलं जाईल असं ठरलं होतं, पण तसं काही झालेलं नाही। आज सोमवार गेला, मंगळवार गेला, पाणी सोडलेलं नाही। आता उमदी आणि उमदीपासून येळवीपर्यंतच्या जवळजवळ एक हजारो एकर द्राक्ष बागा आणि ऊस शेती आहे। त्या ऊस शेती आणि द्राक्ष बागा पाण्याअभावी जळून जात आहेत। द्राक्ष बागांच्या ज्या काड्या आहेत त्या काड्या बंद आहेत, छाटण्या सुद्धा लांबलेल्या आहेत, कारण पाणी नाही आहे, पिण्यासाठी पाणी नाही, शेतीसाठी पाणी नाही। हजारो एकर द्राक्ष बागा आहेत, त्या सर्व द्राक्ष बागांच्याकडे शेतीच्याकडे दुर्लक्ष करून प्रशासन सांगोल्याला पाणी नेण्यासाठी अतिशय बांधील आहे। आणि हे सगळं करत असताना आपल्याकडचे पुढारी, आपले जतचे आमदार माननीय विक्रमदादा सावंत साहेब हे नागपुरामध्ये बसून आहेत। तिथं सगळं आपलं जत तालुका दुष्काळानं भरपूर आलाय, जळून चाललाय आणि ह्यांना राजकारण सुचते। त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही उद्या एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण प्रांताधिकारी कार्यालय यांच्यासमोर, प्रांताधिकारी कार्यालयासमोर करणार आहोत। उद्या रामनवमीचा एक पवित्र दिवस आहे, पण तरी सुद्धा पाणी सगळ्यासाठी महत्वाचं आहे। रामनवमी असेल पण पाणी महत्वाचं आहे, तर पाण्यासाठी आम्ही उद्या एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहोत। त्या उद्या देखील प्रशासनानं दखल न घेता जर पाणी नाही सोडलं तर पुन्हा आमचा आंदोलनाचा जो मार्ग आहे तो आचारसंहितेचा भंग होऊ दे किंवा आमच्यावर काही केसेस दाखल होतील, ते सगळ्या कशाची पर्वा न करता तर उद्यानंतर आम्ही 100% आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकारू। तत्पूर्वी प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की उमदी ते सरमडी परिसरामधल्या द्राक्ष बागा आणि ऊस शेती अतिशय संकटात आहेत। ह्या सर्वांना राखण्यासाठी, हे सर्व शेतकऱ्यांचं हे धन किंवा शेती हे सगळं शाबूत ठेवण्यासाठी प्रशासनानं उद्याच्या उद्या पाणी सोडावं, अन्यथा आमच्या आंदोलनाचा मार्ग आम्हाला मोकळा करून, तुम्हीच आम्हाला मोकळा करून दिल्यासारखं होईल आणि याची दक्षता प्रशासनानं घ्यावी अशी विनंती करतो। आणि जे पुढारी आहेत, जत तालुक्यामधले जे पुढारी आहेत, त्यात विशेषतः सध्या जे पुढारी आमदार आहेत, विक्रमदादा सावंत आहेत, त्यांनी जरा जत तालुक्याकडे लक्ष द्यावं। जत तालुक्यामध्ये 100 टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे आणि शेती सगळी जळत आहे, कुठेही पाणी दिलं जात नाही। सांगोल्याला 3 वितरिकेतनं पाणी फुल्ल वेगानं चालू आहे। जत तालुक्याला तुम्ही निवडून दिलं पाण्याच्या नावाखाली, तुम्ही पाण्याच्या नावाखाली निवडून दिलेला गैरफायदा घेतला। 5 वर्ष सत्ता उपभोगली, तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष झाला आहात काँग्रेसचे। तुम्हाला आता सगळं राजकारण, खासदार कोणाचा आणायचा किंवा काय करायचं ह्यामध्ये तुम्ही जवळजवळ 2 महिने आता तिकडे गुंतून पडलात, पण मतदारसंघाकडे पूर्ण तुमचं दुर्लक्ष आहे। मतदारसंघाच्या पुन्हा तुम्हाला तिकडे जाऊन काही खासदारकी लढवायची नाही आहे, तुम्हाला आमदारकीच पुन्हा लढवायची आहे। येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये, 3 ते 4 महिन्यामध्ये आमदारकी लढवायची आहे। तर तुम्हाला माझी स्पष्ट विनंती आहे, तुम्ही स्पर्धेत राहण्यासाठी का होईना, पण ह्या आमच्या जरा प्रश्नाकडे लक्ष द्या। आमच्याकडे ते सांगोल्याचं पाणी पूर्णपणे बंद करा आणि ते पाणी बंद करून जत तालुक्याच्या उमदीपासून ते बाज डपळापूर म्हणजे जोडा भाग आपला जत तालुक्याचा आहे, जत तालुक्याच्या वाट्याला येणारा 80% पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती मी विक्रमदादा सावंत यांना करतो। त्यांनी राजकारण जरा सोडावं। राजकारणात हे आता खासदार, आमदार हे सगळे होत असतात, पण ते शेतकऱ्यांचं जगणे महत्वाचं आहे। तो जगवण्यासाठी विक्रमदादा सावंतांनी नागपूरमधली एसीची रूम सोडावी आणि जरा दुष्काळात होरपळ जरा फिरावं, कॅनलने फिरावं आणि बागा बघाव्यात अशी नम्र विनंती मी त्यांना करतो।